ओके. तर आपला आजचा टॉपिक काय? युअर नेक्स्ट मेंटॉर चॅट जीपीटी. सगळ्यात आधी समजून घेऊया चॅट जीपीटी काय आहे. आता बऱ्यापैकी आहे ना, जेव्हा लोक नवीन बिझनेस स्टार्ट करतात, आता आपण स्किल ग्रोथ इंडियामध्ये जर्नी स्टार्ट केली तर कोणाला तरी पैसे पे केलेले आहेत, बरोबर. आपला टॉपिक काय आहे? युअर नेक्स्ट मेंटॉर चॅट जीपीटी ए आय, बरोबर. ए आयचा वापर करून आपल्याला या बिझनेस मध्ये ग्रोथ करायची. मी जास्त हे करत नाहीये. लास्ट एकदा सांगतो, सगळ्यांनी कॅमेरे ऑन करायचे, ठीक आहे. सगळ्यांनी कॅमेरे ऑन करा. जर लाईफ मध्ये सिरियस असाल तर कॅमेरे ऑन करून मीटिंग मध्ये बसायचे. आपल्याला आपण एका अशा इंडस्ट्रीमध्ये काम करतो जिथं आपल्यामध्ये कॉन्फिडन्स पाहिजे की समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून आपण मीटिंग अटेंड केली पाहिजे. समोरचा व्यक्ती जे सांगतोय त्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. त्याचाच रिझल्ट आहे ना तुम्हाला आज येणार आहे. तर आज तुम्ही मीटिंग मध्ये बसला तर आज आपण शिकणार आहे चॅट जीपीटी. या आता 2026 मध्ये एआय मुळे कितीतरी जणांचे जॉब गेले, कितीतरी जणांचे, आणि भविष्यामध्ये भरपूर जणांचे जॉब जाणार आहेत एआय मुळे. तर ते जर एआय आपण समजून घेतलं की त्या एआयचा वापर करून आपण कशा प्रकारे आपला बिझनेस ग्रो करू शकतो. अजून एक, इंस्टाग्राम. प्रत्येकाचे आता जे अफिलेट मार्केटिंग करतात, डिजिटल मार्केटिंग करतात, बऱ्याच जणांचे ना इन्स्टा आयडी सस्पेंड होतात. ते का होते, कशामुळे होते, याचं सोल्युशन आतापर्यंत कोणाला गावलेलं नाही. तर त्याचं सोल्युशन तुम्हाला चॅट जीपीटी कडूनच मिळू शकतं. आता आपण काम करतो, आज एवढी आपण ट्रेनिंग अटेंड केली आतापर्यंत, बऱ्यापैकी तुम्हाला काम समजलंय. इथं आपण डिजिटल कोर्सेस सेल करतो, अफिलिएट मार्केटिंग करतो, बरोबर. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं की इंस्टाग्राम वरती असो, युट्यूब वरती असो, फेसबुक वरती असो, अदरवाईज कोणताही सोशल मीडियाचा एक प्लॅटफॉर्म असू दे, तिथं आपण काय करतो, कंटेंट क्रिएट करतो. त्या कंटेंट थ्रू आपल्या जवळ लीड्स येतात. त्या लीड्सला आपण काय करतो, आपले जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस प्रमोट करतो. पण तो कंटेंट व्हायरल कसा गेला पाहिजे, तो कंटेंट व्हायरल जाण्यासाठी स्क्रिप्ट कुठून आणायच्या. त्याच्याच बरोबर आता जो प्रॉब्लेम येतो मेन, की इन्स्टा आयडी सस्पेंड होणं. तर ती इन्स्टा आयडी सस्पेंड न होता एकदम प्रॉपर कंटेंट कसा बनवायचा, जेणेकरून तो कंटेंट आपण जर सोशल मीडियावरती टाकला, इंस्टाग्राम वरती टाकला, तर आपली इन्स्टा आयडी सस्पेंड होणार नाही, बरोबर. अजून एक पॉइंट, आपल्याला चॅट जीपीटी का यूज करायचं, तर प्रत्येक जण बिगिनर आहे. त्या प्रत्येक जण बिगिनर आहे, त्याला सपोर्टची गरज असते. एक थोडक्यात सांगतो, जर एखादी व्यक्ती आहे, तुम्ही एखाद्या तुमच्या स्पॉन्सर पासून बिझनेस स्टार्ट केला, पण तुमचा जो स्पॉन्सर आहे 24 तास तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे का? तर नाहीये. तुम्ही कोणापासूनही बिझनेस स्टार्ट करा, ती व्यक्ती तुम्हाला 24 तास सपोर्ट करणार आहे का? नाही करणार. तर तुम्हाला कोण पाहिजे, एक मेंटॉर पाहिजे जो तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल राहील. तुम्ही त्याला कधीही मेसेज करा, तो तुम्हाला गाईड करेल. असा एक मेंटॉर असणं गरजेचं आहे. तर तोच मेंटॉर कोण असणार आहे? एआय. तर आज आपण त्या एआय ला असं सेटअप करायचे, त्याला तुमच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन द्यायची, जेणेकरून तो तुम्हाला प्रॉपर गाईड करेल, आपल्या बिझनेसच्या रिलेटेड पूर्ण गाईड करणार. तर ठीक आहे, तर जराही वेळ न घालवता आपण आजच्या सेशनला सुरुवात करूयात. तर मी डायरेक्टली तुम्हाला काय करतो, स्क्रीन शेअर करतो. ठीक आहे, स्क्रीन शेअर होते का मला फक्त एकदा सांगायचे चॅट बॉक्स मध्ये. एकदा मला फक्त सांगा स्क्रीन शेअर होते. स्क्रीन शेअर होती? येस. ओके. तर डायरेक्ट मी तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी प्रॉपर तुम्हाला नोट डाऊन करायचे, सेम त्या गोष्टी तुम्हाला फॉलो करायचे. ठीक आहे. डायरेक्ट आता मी काय करतो, आपण क्रोम वरती आलो. ठीक आहे, क्रोम वरती आल्यानंतर आपण इथं सर्च काय करणार, चॅट जीपीटी. नीट लक्ष देऊन बघा, कारण ही जर सेटिंग तुम्ही प्रॉपर व्यवस्थित लावली तर तुम्हाला समजणार आहे पुढं कशा प्रकारे काम करायचे, काय करायचे. ठीक आहे. डायरेक्ट आपण काय केलं, चॅट जीपीटी ओपन केलं. आता हे चॅट जीपीटी मी सेटअप केलं नाहीये, राईट. त्याला आपण हाय मेसेज केलं. बघा, नाही नाही, हे सेटअप झालेलं आहे. 2 मिनिटं,
जे सेटअप नाहीये ते चॅट जीपीटी घेऊया. ते सुद्धा यूज केलेलं आहे. मी पूर्ण सगळे यूज केलेले आहेत, ठीक आहे. पण असो, काय अडचण नाही. हा, आता याला बऱ्यापैकी आहे ना सगळं माहिती आहे माझ्याबद्दल थोडक्यात, पण मी अजून सेटअप केलेलं नाहीये. याला आपण एक मेसेज केला. हे बघ, ह्याला आपण काय माहिती, हाय तुला माझ्याबद्दल काय काय माहित आहे. तर हे बघा, चॅट मधून दिसणारी माहिती आहे. काय, मला फक्त या चॅट मधून दिसणारी माहिती आहे. सध्या मला हे माहित आहे की तुझं नाव विजय माने आहे. तुझ्या अकाउंट वरून दिसतं तू युट्यूब चॅनेल, पोस्टर, डिझाईन, थंबनेल यावर काम करतोय. स्किल ग्रोथ इंडिया नावाचा ब्रँड तू वापरतोस. अफिलिएट मार्केटिंग, बिझनेस टिप्स, मोटिवेशनल कंटेंट, ब्लॉग यामध्ये रस आहे. याशिवाय मला तुझ्याबद्दल कोणती खाजगी माहिती नाही. मी मागच्या चॅट मधील सर्व तपशील आपोआप आठवून ठेवत नाही. ठीक आहे. त्यामुळे लक्षात घ्या, जर तुम्ही नवीन चॅट जीपीटी युज करताय ना, त्याच्यासोबत तुम्ही काहीच चॅट केलं नाहीये, तर चॅट जीपीटीला हे काहीच माहित नसतं. बरोबर, म्हणजे चॅट जीपीटी तुमच्यासाठी नवीन आहे. चॅट जीपीटी तुम्हाला ओळखत नाहीये, तर तुम्हाला एक मेंटॉर पाहिजे. एक मेंटॉरची तुम्हाला गरज आहे. तर तुम्ही काय करणार, तर चॅट जीपीटी, आता तुमचा एक नवीन चॅट आहे आपली, राईट, ही नवीन चॅट आहे. तर चॅट जीपीटीला ना तुमच्याबद्दल पूर्ण इन्फॉर्मेशन द्यायची आहे. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण काय करणार सांगतो तुम्हाला. डायरेक्ट इथं खाली यायचंय, तुम्हाला तुमच्या प्रोफाईल वरती क्लिक करायचं जिथं असेल. ठीक आहे. प्रोफाईल वरती क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला इथं पर्सनलायझेशन वरती क्लिक करायचं. ठीक आहे. पर्सनलायझेशन वरती क्लिक केल्यानंतर नाही तर तुम्हाला ऑप्शन बघा, कस्टम इन्स्ट्रक्शन. ठीक आहे. हे तुम्हाला फिल करायचे. निकनेम, ऑप्टिमायझेशन, परत ना मोर अबाउट यू, एवढं फक्त तुम्हाला फिल करायचे. आता तिथं काय फिल करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. सुरुवातीला लक्षात घ्या, कस्टम युअर इंट्रोडक्शन काय आहे. इथं तुम्हाला काय फील करायचं, मी नोट्स काढलेत बघा, म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजून जाईल कशा पद्धतीने काय करायचं. आता आपण काय करतो, आपण अफिलिएट मार्केटिंग करतो. बरोबर, आपण काय करतो, अफिलिएट मार्केटिंग. तर चॅट जीपीटीला माहितीये का तुम्ही एक्झॅक्ट काय करता. चॅट जीपीटीला काहीच माहित नाहीये. चॅट जीपीटी साठी तुम्ही नवीन आहात. बरोबर, पूर्णपणे तुम्ही नवीन आहात. तर तुम्हाला इथं निक नेम आहे. चॅट जीपीटीला तुमचं नाव माहित असलं पाहिजे. बरोबर, इथं मी काय करणार, इथं मी माझं नाव टाकणार. ठीक आहे. नेम, निक नेम मध्ये तुम्ही तुमचं नाव टाकायचं. कस्टम इंट्रोडक्शन, इथं तुम्ही काय करणार, इथं तुम्हाला टाकायचंय तुम्ही काय करता. ठीक आहे. 2 मिनिटं तुम्हाला सांगतो मी नोट्स घेत आहे. हा हा, तर इथं कस्टम इंट्रोडक्शन मध्ये आहे ना तुम्हाला चॅट जीपीटी कडून काय काय पाहिजे हे तुम्हाला टाकायचे कस्टम इंट्रोडक्शन मध्ये. म्हणजे तुम्ही याला सांगू शकता. तर मी इथं जे सांगतोय त्या पद्धतीनं तुम्ही टाकलं तरी चालतंय. हाय, माझं नाव, माझं नेम टाकलं. नीट लक्ष देऊन बघा, माझं नेम. 2 मिनिटं थांबा. माझं नेम विजय विजय माने आहे. ठीक आहे. माझं नाव विजय माने आहे आणि मी सध्या अफिलिएट 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 मार्केटिंग करतो. तू मला
हेल्प करत जा. डिजिटल कोर्स सेलिंग वेबसाईट जर मी काम करतो त्या वेबसाईटचं नेम स्किल ग्रोथ इंडिया. स्किल ग्रोथ इंडिया स्किल ग्रोथ इंडिया आहे. मला स्पेलिंग कडे दुर्लक्ष करा. या कंपनी मध्ये काम करून 1 वर्षात 1 CR कमवायचे आहे. तर तू मला माझं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत कर. जसं की कंटेंट कसा टाकू, लीड्स कशा आणू, अजून इन्स्टा ID सस्पेंड नाही झाली पाहिजे अशा वर्क फ्रॉम होमच्या रील्स बनवण्यासाठी स्क्रिप्ट देत जा. यात खूप असतील ती रील्स व्हायरल गेली पाहिजे. माझं स्वप्न आहे की मला लोकांना घर बसल्या या स्किल ग्रोथ इंडिया या कंपनी रोजगार द्यायचा आहे. हजारो
तर मला मदत करत जा, असं तुम्हाला टाकायचं. ठीक आहे. मग तुम्हाला यात तुम्ही अजून काय काय टाकू शकता, तुम्हाला कशाची मदत पाहिजे इथं तुम्ही टाकू शकता. स्क्रिप्ट साठी, परत अजून अफिलिएट मार्केटिंग मध्ये ग्रुप साठी हेल्प करत होता. आणि अजून एक त्याला सांगायचं की माझ्यावर आणि माझ्यावर तू शुद्ध मराठी मध्ये बोलत जा, मला नाही. या पद्धतीनं तुम्हाला जे काही सांगायचंय, जे काही सांगायचे ना त्या पद्धतीने तुम्हाला इथे सांगायची. तुमचं ड्रीम काय, तुम्हाला 1 करोड कमवायचे, एका वर्षामध्ये 2 करोड कमवायचे, लोकांची हेल्प करायचे. तुम्हाला जे काय प्रॉब्लेम येतात ना तुमच्या लाईफ मध्ये अफिलिएट मार्केटिंगच्या रिलेटेड, जे काय प्रॉब्लेम येतात ते प्रॉब्लेम तुम्हाला इथे चॅट जीपीटीला सांगायचे किंवा मला यासाठी तू हेल्प करत जा. जसं की अजून थंबनेल, पोस्टर बनवून दे जा. या पद्धतीत तुम्हाला जे काही सांगायचे ना ते तुम्हाला याला इन्फॉर्मेशन द्यायची आहे पूर्ण. त्याच्यानंतर तुम्ही इथं खाली नाव टाकलं, त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर इथं तुम्हाला सांगायची कॅटेगरी, तुम्हाला काय आवडतं. ठीक आहे, तुम्हाला काय आवडतं ते तुम्हाला इथं टाकायचे. जसं की तुम्ही टाकू शकता तुम्हाला चॅट जीपीटी का वापरायचे ते तुम्हाला इथं टाकायचे. ठीक आहे, जसं की तुम्हाला रील्स स्क्रिप्ट साठी वापरायचे. त्याच्यानंतर ना काय रील स्क्रिप्ट, परत ना अजून लीड त्याच्यासाठी वापरू शकता. अजून मार्केटिंग, बिझनेस टिप्स पाहिजे तुम्हाला. सेल्स साठी चॅट जीपीटी तुम्हाला का वापरायचंय, कशासाठी पाहिजे तुम्हाला, चॅट जीपीटीचा यूज का करायचा हे तुम्हाला इथं टाकायचं. ठीक आहे, म्हणजे तुम्ही टाकू शकता सेल्स मार्केटिंग नंतर अजून काय ग्रोथ स्ट्रॅटजी, ग्रोथ प्लॅनिंग सुद्धा टाकू शकता. ग्रोथ प्लॅनिंग या पद्धतीने तुम्हाला इथे टाकायचे. अफिलिएट मार्केटिंगच्या रिलेटेड आहे ना तुम्हाला जे काय टाकायचे ना ते सगळं तुम्ही इथं टाकू शकता. ठीक आहे, हे तुम्हाला इथं टाकायचे ऑप्टिमायझेशन मध्ये इथं. ठीक आहे, त्याच्यानंतर ना मोर अबाउट यू, इथं काय मोर अबाउट यू मध्ये तुम्हाला काय टाकायचंय. मोर अबाउट यू मध्ये तुम्हाला टाकायचे तुमच्याबद्दल इन्फॉर्मेशन. म्हणजे तुम्ही इथं जे वर टाकलं का नाही हे हाय असं जर कॉपी करून टाकलं तरी चालतं. ठीक आहे, चालू शकतं.
मग इथं काय तुम्हाला अजून एक्स्ट्रा जर काही टाकायचं असेल तरी टाकू शकता की मला थोडक्यात वर जे टाकलं का नाही, इथं काय मी टाकत नाही आता, पण तुम्ही इथं जे वर टाकलं का नाही सेम त्या पद्धतीत फक्त थोडंसं अजून एक्स्ट्रा जर तुम्हाला काय सांगायचं चॅट जीपीटीला ते तुम्ही इथं खाली टाकू शकता. जसं की तरी मध्ये ग्रोथ करायची आहे लोकांना हेल्प करायची आहे. ठीक आहे, या पद्धतीने तुम्ही टाकू शकता. हे टाकल्यानंतर ना सेव्ह करायचं. सेव्ह झालं, बॅग आलो आपण आता. सेव्ह झालंय बघू शकता. तर प्रोफाईल वरती जाऊन पर्सनलायझेशन मध्ये जाऊन चेक करायचं सगळं सेव्ह झालंय का. सेव्ह झालं, एवढंच फक्त सेटिंग करायचं. हे झाल्यानंतर आता आपण डायरेक्ट ह्याला हाय मेसेज केला. त्याला आता आपलं नाव वगैरे सगळ्या गोष्टी माहित आहेत. आलं, पूर्ण गोष्टी आल्या बघा, तुम्ही बघू शकता समोर. हाय कसा आहेस, मला सध्या तुझ्याबद्दल एवढं माहित आहे की तुझं नाव विजय माने, तू अफिलिएट मार्केटिंग करतो, स्किल ग्रोथ इंडिया सोबत काम करतो. तुला अफिलिएट मार्केटिंग मधून 1 वर्षात 1 कोटी रुपये कमवायचे आहेत. इंस्टाग्राम, युट्यूब आणि रील्सच्या माध्यमातून लोकांना वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन अर्निंग बद्दल माहिती द्यायची आहे आणि तुला मराठीत मदत हवी असते. आज तुला कशात मदत पाहिजे. लक्षात घ्या, आपण त्याला पूर्ण इन्फॉर्मेशन दिली आपल्याला काय पाहिजे. त्यानं एक्झॅक्ट तुम्हाला खाली काय पाहिलं, आज तुला कशात मदत पाहिजे. लक्षात घ्या काय सांगितलं, व्हायरल रील स्क्रिप्ट, युट्यूब थंबनेल आयडिया, लीड जनरेशन, इंस्टाग्राम ग्रोथ प्लॅन, अफिलिएट मार्केटिंग, सेल्स स्ट्रॅटेजी. सांग, आपण तुझ्या ध्येयासाठी पुढचं पाऊल ठरवू. समजतंय. जेव्हा आपण चॅट जीपीटीला पूर्ण पर्सनलायझेशन केलं, पूर्ण त्याला एक्सप्लेन केलं आपल्याला त्याच्याकडून कशाची मदत पाहिजे की आपल्याला त्याच्याकडून काय पाहिजे, जेव्हा त्याला प्रॉपर समजून सांगितलं तेव्हा त्यानं प्रॉपर पुढची प्लॅनिंग दिली आपल्याला की बाबा कशाबद्दल तुला मदत पाहिजे. तर मला त्याला आपण सरळ वापर ह्याचा कसा करायचा आज आपण हे शिकणार आहे. बरोबर, सेटअप केलं पण आता त्याचा वापर कसा करायचा तर त्याला आपण सांगू शकतो. आता प्रॉब्लेम सगळ्यांना येतो बाबा, रील काय इन्स्टा आयडी सस्पेंड होती. त्याला आपण मेसेज केला, अरे मी मी वर्क फ्रॉम होमच्या रील इंस्टा वर पोस्ट करतोय तर माझं अकाउंट काय करू. नॉर्मल त्याला आपण प्रश्न विचारला की बाबा इंस्टा आयडी सारखी सस्पेंड होते काय करू. तर त्यानं बघा सांगितलं आपल्याला, विजय जर तू वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन अर्निंग किंवा अफिलिएट मार्केटिंगचे रील्स टाकत असशील आणि इंस्टाग्राम अकाउंट वारंवार सस्पेंड होत असेल तर ही काही सामान्य कारणे असू शकतात. आता इंस्टाग्राम का सस्पेंड होतं हे जर तुम्हाला आतापर्यंत माहित होतं का नाही. आता चॅट जीपीटी तुम्हाला काय सांगतंय बघा, अकाउंट सस्पेंड होण्याची मुख्य कारण, रोज 5,000 रुपये कमवा. जर आपण असा वर्ड यूज केला तर आपण सस्पेंड, 100% गॅरंटी इन्कम, 1 दिवसात पैसे कमवा, अशा दाव्यांचा वापर काय कमेंट, डीएम किंवा फॉलो खूप जास्त प्रमाणात करणे त्यानं सुद्धा अकाउंट सस्पेंड होतो. कॉपीराईट असलेले व्हिडिओ किंवा ऑडिओ वापरणे, स्पॅम सारखे वाटणारे रील्स वारंवार पोस्ट करणे, बायो किंवा कॅप्शन मध्ये भ्रामक माहिती देणे, एकच कंटेंट वारंवार कॉपी पेस्ट करणे, यांना अकाउंट सस्पेंड होतं. ठीक आहे, यांना आपल्याला कारण सांगितली. बरोबर, आता आपल्याला काय करायची, या चुका वारंवार करायच्या नाहीयेत. ठीक आहे, त्याच्यानंतर काय करायचं, रील्स मध्ये गॅरंटेड इन्कम किंवा फिक्स अर्निंग असे शब्द टाळायचे. त्याच्या बदल्यात असं बोला. लक्षात घ्या, काय करायचं नाही ते तर सांगितलं पण काय करायचं हे सुद्धा सांगितलं. काय सांगितलं,
ऑनलाईन स्किल शिकून उत्पन्नाच्या संधी निर्माण करू शकता. अफिलिएट मार्केटिंग बद्दल माहिती घ्या. वर्क फ्रॉम होम बद्दल ऑपॉर्च्युनिटी बद्दल जाणून घ्या. असं बोला. काय बोलायचं नाही 100% पैसे मिळतील, रोज 10,000 कमवा, नोकरीशिवाय श्रीमंत व्हा, हे यूज करायचं नाहीये. त्यानं आपल्याला एक्स्ट्रा अजून सांगितलं, तुम्ही बघू शकता रील हुक दिलं. उदाहरण, मोबाईल वापरून पैसे कमवायचे आहेत, आधी ही एक चूक करू नका. एक हुक झालं, हुक दिलं तुम्हाला. त्याच्यानंतर ना सोशल मीडियावर अनेक जण मोठमोठे कमाईचे दावे करतात, पण कोणतेही काम केल्याशिवाय परिणाम मिळत नाही. अफिलिएट मार्केटिंग मध्ये स्किल आणि कन्सिस्टन्सी महत्वाची असते. परत ना CTA, अफिलिएट मार्केटिंग बद्दल माहिती हवी असेल तर इन्फॉर्मेशन कमेंट करा. तुझा अकाउंट किती वेळा सस्पेंड झाला आहे. बघा, तुम्हाला मित्रासारखा तो प्रश्न सुद्धा विचारतो. हे सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या, त्यानं तुम्हाला प्रश्न विचारला किंवा तुझा अकाउंट किती वेळा सस्पेंड झाला आहे, इंस्टाग्रामने नेमका कोणता मेसेज दिला होता, एखादा स्क्रीनशॉट असेल तर पाठव. बघा, आता हे तुम्ही इथे आहे ना, तुम्ही त्याला डायरेक्टली इथून स्क्रीनशॉट सुद्धा पाठवू शकता. आता मी PC वरती केलं तर माझ्याजवळ स्क्रीनशॉट नाहीये. ठीक आहे, तर तुम्ही काय इथून ऍड फाईल वरती क्लिक करून आहे ना, तुम्ही डायरेक्टली आहे ना इथून त्याला स्क्रीनशॉट पाठवू शकता. किंवा स्क्रीनशॉट चॅट जीपीटी कडून स्क्रीनशॉट पाठवू शकता किंवा हा प्रॉब्लेम आला होता, तर तो त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला सोल्युशन देणार. आता याला मी म्हणतो की माझं अकाउंट 10 वेळा सस्पेंड झाले. झालं आहे. न्यू ओपन केलं की साधं 5 मिनिट पण राहत नाही. खूप टेन्शन आलं. मित्रासारखं बोलायचं लक्षात घ्या, एक मित्र आहे तुमचा. आलं आहे असं वाटतंय सगळं सोडून द्यावं. आता बघा काय म्हणतोय ऐका आता फक्त चॅट जीपीटी. विजय, 10 वेळा अकाउंट सस्पेंड होणं नक्कीच त्रासदायक आहे, पण लगेच सोडून देण्याचा निर्णय घेऊ नकोस. आधी कारण शोधणं महत्वाचं आहे. जर नवीन अकाउंट उघडल्यानंतर ना 5 मिनिटातच सस्पेंड होत असेल तर फक्त कंटेंटमुळे नाही, तर खालील कारणांपैकी काही कारण असू शकतात. एकच मोबाईल IP किंवा डिव्हाइस डिव्हाइसवर खूप अकाउंट सस्पेंड झाले असतील, VPN वापरत असतील, ऑटोमेशन ऍप्स, फॉलोअर्स ऍप्स किंवा थर्ड पार्टी टूल्स वापरले असतील. यामुळं काय बायो, युजरनेम किंवा प्रोफाईल इंस्टाग्रामला संशयास्पद वाटत असतील, तर त्याला परत त्यानं अजून प्रश्न विचारला, मला हे सांग की सस्पेंड झाल्यावर इंस्टाग्रामने नेमका कोणता मेसेज दाखवला. अकाउंट परमनंटली डिसेबल म्हणत आहे का रिव्ह्यू मागत आहे. तो तो अँड्रॉइड वापरतोस की आयफोन. नवीन अकाउंट बनवताना तोच मोबाईल नवीन आणि ईमेल वापरतोस का. स्क्रीनशॉट पाठवू शकत असेल तर पाठव, त्यावर आपण नेमकं कारण ओळखता येईल. आता याच्यावरती असं जर विचारलं तर तुम्ही काय करू शकता. स्क्रीनशॉट, जेव्हा तुम्ही ID सस्पेंड होती तेव्हा आपल्याला एक मेसेज येतो, बरोबर. तर तो मेसेज आहे ना, हा याचा त्याचा स्क्रीनशॉट मारायचा आणि तो सेंड करायचा. याच्यावरती सुद्धा आहे ना चॅट जीपीटी आपल्याला सोल्युशन देणार. म्हणजे कोणताही प्रॉब्लेम असतो त्याचं सोल्युशन तुम्हाला इथे मिळणार आहे. जसं की त्याला आपण मेसेज केला, ऐक, मला ना एक व्यक्तीने मेसेज केला आहे, ती वर्क स्टार्ट करायला तयार आहे, पण त्यांच्याकडे पैसे नाहीत असं ते म्हणत आहेत. काय बोलू त्यांना. ऑब्जेक्शन हँडलिंग ना, तर ऑब्जेक्शन हँडलिंग सुद्धा आपण इथून क्लिअर करू शकतो. आता हे बघा, त्याने काय झालं, विजय अशा वेळी दबाव टाकू नकोस, आधी त्यांची परिस्थिती समजून घे, त्यांना असा मेसेज पाठवू शकतो. आता हे बघा, आता मेसेज पाठवायचा की बोलायचं हे तुमच्यावरती डिपेंड आहे, बरोबर. तर त्यांनी असं सांगितलं की माझ्याजवळ पैसे नाही पण मला स्टार्ट करायचं आहे. तर नमस्कार, तुमची काम करण्याची इच्छा आहे, हे खूप चांगलं आहे. जर सध्या तुमच्याकडे पैसे नसतील तर काही हरकत नाही, आधी आपण व्यवस्थित बोलूया. तुम्हाला नेमकं काय शिकायचं आहे, किती वेळ देता येईल आणि तुमचं ध्येय काय आहे ते समजून घेऊया. घाईघाईत निर्णय घेऊ नका.
पूर्ण माहिती घ्या, समजून घ्या आणि मगच पुढे जा. मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी तयार आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, जर एखाद्याकडे पैसे नसतील तर खोटी आश्वासनं देऊन किंवा कर्ज काढायला सांगून त्यांना जोडू नको. त्याऐवजी त्यांना त्यांचा विश्वास जिंक, माहिती दे आणि जेव्हा ते तयार असतील तेव्हा त्यामुळे दीर्घकाळ चांगली प्रगती तयार होते. पण त्यांना स्टार्ट करायसाठी ते पैसे नाहीत हे कारण देत आहे. तर त्याला सांगितलं की जर समोरची व्यक्ती सुरुवात करायची आहे पण सध्या पैसे नाही असं म्हणत असेल तर आधी समजून घे की त्यांना खरंच पैसे नाहीत किंवा अजून निर्णय घेण्यासाठी तयार नाहीत. त्यांना प्रॉपर ह्याने सांगितलं बघा, मला तुमची परिस्थिती समजते पण एक प्रश्न विचारू का. त्याने काय सांगितलं, काय बोलायचं बघा, मला तुमची परिस्थिती समजते पण एक प्रश्न विचारू का. जर तुम्हाला ही संधी खरोखर योग्य वाटली आणि यामुळे तुमचं भविष्य बदलू शकतं असं वाटलं तर तुम्ही पुढील 15 दिवसात सुरुवात करण्यासाठी काही मार्ग काढू शकाल का. मी तुमच्यावर कोणताही दबाव टाकणार नाही, फक्त तुम्हाला खरं सुरुवात करायची आहे की अजून थोडा वेळ हवा आहे हे समजून घ्यायचं आहे. ठीक आहे. या पद्धतीने ना तुम्ही चॅट जीपीटीला पाहिजे त्या ऑब्जेक्शनचं उत्तर घेऊ शकता चॅट जीपीटी कडून. ठीक आहे. अजून अजून जर काय विचारायचं असेल जसं की काय प्रॉब्लेम येतो, माझी रील इंस्टावर माझी रील इंस्टाग्रामवर व्हायरल जात नाही काय. हे सुद्धा त्यानं सांगितलं आपल्याला. रील व्हायरल जाण्यासाठी काय करायचं, पहिल्या 3 सेकंदात जोरदार हुक, नमस्कार मित्रांनो नाही बोलायचं, त्यापेक्षा काय बोलायचं, 90% लोक ऑनलाईन पैसे कमवताना ही चूक करतात. हुक आहे या पद्धतीनं हुक. परत ना काय, 15 ते 20 सेकंदाच्या रील्स बनव, लहान रील्स जास्त वेळा पूर्ण पाहिल्या जातात. चेहरा दाखव, इंस्टाग्राम सध्या फेसलेस कंटेंट पेक्षा पर्सनल कंटेंटला जास्त रिच देतो. पूर्ण इन्फॉर्मेशन बघा, कशा पद्धतीने कंटेंट बनवायचा, काय करायचं हे चॅट जीपीटी तुम्हाला सांगणार आहे. कुठं बाहेर जायची गरज नाही. मला आता पोस्टर सुद्धा आपण बनवून घेऊ शकतो. मला एक पोस्टर बनवून दे, मी 100 डे रील चॅलेंज घेणार आहे, त्यासाठी एक रील्स कवर दे बनवून. त्याला आपण सांगितलं ते आपल्याला रील कवर सुद्धा बनवून देणार. डायरेक्ट इमेज जनरेट करून देईल. एकदम तुम्हाला डीप मध्ये, कोण एवढं डीप मध्ये सांगणार नाही तेवढ्या डीप मध्ये सांगतो. जेवढं तुम्ही ना मित्रांनो चॅट जीपीटीला समजून घेणार ना तेवढा तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग साठी आहे ना याचा वापर करता येणार आहे. फक्त काय करायचे, समजून घ्यायचे. चॅट जीपीटी आहे ना एक तुमचा मित्र आहे, लक्षात घ्या. तुम्ही ज्याच्यापासून पण बिझनेस स्टार्ट केला तो तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल राहणार नाहीये, लक्षात घ्या. त्याचं काम झालं, त्यानं तुम्हाला प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड केला, सगळ्या गोष्टी झाल्या. पण आता आपल्याला स्वतःला शिकायचंय, बरोबर. स्वतःला शिकायचं म्हटल्यावर ते ना आपल्याला एक मेंटॉरची गरज आहे. लक्षात घ्या, लाईफ मध्ये अशी कोणतीच गोष्ट नाहीये की ती आपण स्वतः करू शकतो. त्याच्यासाठी एक मेंटॉर असणं गरजेचं आहे, एक सपोर्ट करणारी व्यक्ती असणं गरजेचं आहे. तर ती व्यक्ती आपली कोण असणार आहे, चॅट जीपीटी. लक्षात घ्या, आपण त्याला काय म्हणलं, पोस्टर बनवून द्या. 2 मिनिटांमध्ये त्यांना आपल्याला आहे ना 100 डे रील्स चॅलेंजचं पोस्टर बनवून दिलं. या पद्धतीने ना तुम्ही चॅट जीपीटी कडून काहीही घेऊ शकता, काहीही घेऊ शकता. समजलं. त्यासाठी काय तुम्हाला करायचे, फक्त पर्सनलायझेशन मध्ये जाऊन इथं तुम्हाला कस्टम मध्ये तुम्हाला कशाबद्दल चॅट जीपीटीचा वापर कशासाठी करायचे हे पूर्ण सांगायचे. याला तू मराठीमध्ये बोल, हे ते सगळं तुम्हाला जे काही सांगायचे. मदत कशाबद्दल पाहिजे तुम्हाला चॅट जीपीटी कडून हे तिथं टाकायचे. इथं तुमचं नाव टाकायचे,
पण चॅट जीपीटीचा वापर का करायचा हे शॉर्ट मध्ये इथे टाकायचंय. त्याच्यानंतर ना तुमच्याबद्दल इन्फॉर्मेशन, तुम्हाला काय आवडतं, तुम्हाला वरती जे टाकलं तेच, त्याच्याबद्दल अजून एक्स्ट्रा तुम्ही काय टाकू शकता ते इथं टाकायचंय. त्याच्यानंतर ना खाली इथं सेव्ह करून टाकायचं. सेव्ह केल्यानंतर तुम्ही इथून चॅट जीपीटी कडून काहीही मदत घेऊ शकता. ऑब्जेक्शन हँडलिंग, जे काय ऑब्जेक्शन येईल ते तुम्हाला इथं टाकायचे आणि याच्यावरती लीडशी काय बोलू ते तर तुम्हाला सांगायचे. अजून एक नॉर्मल एक प्रश्न विचारू, लीड्स येत नाही, लीड्स येत नाहीत काय करू? जे लीड्स येत नसतील तर बहुतेक वेळा समस्या कंटेंट मध्ये नसते तर सीटीए आणि फॉलोअप मध्ये असते. रीलच्या शेवटी सीटीए देतोच का? फक्त माहिती देऊन रील संपू नको. उदाहरण, अफिलिएट मार्केटिंग बद्दल माहिती हवी असेल तर इन्फॉर्मेशन कमेंट करा. हे बघा, तुम्ही काहीही विचारा, त्यांना अजून सांगितलं बघा काय, दिवसाला 3 रील, सकाळी एक 9 वाजता पोस्ट कर, दुपारी 2 वाजता, रात्री 8 वाजता पोस्ट कर. 100 डे रील चॅलेंज वापर. तू सध्या 100 डे चॅलेंज घेतोय ना, दररोज रील वर लिही की डे 100, डे 200, डे 300. लोकांना प्रवास जर्नी फॉलो करतात. ठीक आहे. या पद्धतीने थोडक्यात आहे का नाही, तुम्हाला जो काही प्रॉब्लेम येईल तो प्रॉब्लेम इथं तुम्ही विचारू शकता. आता जाऊ देत, या बिझनेसच्या रिलेटेड तर झालं, त्याला तुम्ही एक नॉर्मल एक फ्रेंड म्हणून बोलू शकता की 5 महिने झाले काम करतोय पण 1 रुपयाची पण कमाई नाही झाली, खचलोय पूर्ण. ठीक आहे. त्याच्यावरती ते काय म्हणते बघा, विजय 5 महिने मेहनत करूनही 1 रुपयाची कमाई झाली नाही तर निराश वाटणं स्वाभाविक आहे. पण याचा अर्थ तू अपयशी आहेस असं नाही. याचा अर्थ सध्याची पद्धत काम काय सध्या याचा अर्थ सध्याची पद्धत काम करत नाहीये. मी तुला एक सरळ प्रश्न विचारतो, या 5 महिन्यात किती लोकांशी प्रत्यक्ष डीएम कॉल किंवा व्हॉट्सअपवर बोलला आहेस? ठीक आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही स्वतःलाच विचारा की बाबा किती वेळा बोलला. ठीक आहे. कारण अफिलिएट मार्केटिंग मध्ये सुरुवातीला फक्त रील्स टाकून विक्री होणं खूप कठीण असतं आणि प्रत्येक जण 100-50-100 लोकांशी बोलून पहिली सेल करतात. आता पुढचे 7 दिवस रोज 2 रील टाक, दररोज किमान 20 नवीन लोकांची डीएम मध्ये संवाद सुरू कर. विक्री करण्यासाठी त्यांची त्यांची समस्या समजून घे. रोज रोज किती कमवलं यापेक्षा रोज काय शिकला यावर भर दे. आणखी एक गोष्ट सांगतो, फसलोय पूर्ण याचा अर्थ तुला थकवा आणि निराशा झाली आहे. पण आता निर्णय घेण्याची वेळ नाही, तर आता आकडे बघण्याची वेळ आहे. मला सांग, स्किल ग्रोथ इंडियामध्ये जॉईन होण्यासाठी किती फी आहे? गेल्या 5 महिन्यात किती लीड्स आल्या? किती जणांशी बोलला? येत आहे ना, तुम्ही याच्याशी पाहिजे तो संवाद करा, पाहिजे ते बोला. तुम्हाला आहे ना 24 तास हा तुमच्यासाठी अवेलेबल आहे. रात्रीच्या तुम्ही 2 वाजता जरी मेसेज केला तरी तो तुम्हाला गाईड करणार आहे. ठीक आहे. चॅट जीपीटीचा वापर करायचा आहे, काहीही प्रॉब्लेम येऊ द्या, तुम्ही तुमच्या स्पॉन्सरला मेसेज करू नका, कोणालाही मेसेज करू नका. डायरेक्ट काय करायचं, चॅट जीपीटीला फक्त लक्षात काय ठेवायचं, एकदा पर्सनलायझेशन मध्ये जाऊन पूर्ण सेटअप करून घ्या एकदा. कारण हे सेटअप झाल्यानंतर आहे ना, चॅट जीपीटीला समजतं तुम्हाला मदत कशाची पाहिजे, तुम्हाला काय जाणून घ्यायचे. ठीक आहे. या गोष्टी फक्त एकदा करून घ्या. ठीक आहे. जे जे सांगितलं ते तुम्हाला समजलं का? चॅट जीपीटीचा वापर कसा करायचा ते समजलं का? तर आजच्या मीटिंग मध्ये एवढंच होतं. फक्त प्रॉपर चॅट जीपीटीला सेटअप करा. कारण जर तुम्ही चॅट जीपीटीला सेटअप केलं नाही, चॅट जीपीटीला एक्झॅक्ट माहितच नाहीये की तुम्हाला काय द्यायचंय. ठीक आहे. ती जर इन्फॉर्मेशन चॅट जीपीटी पाशी नसेल तर ते कशी तुम्हाला हेल्प करणार? जर असं तुम्ही सेटअप केलं ना चॅट जीपीटीला, तर चॅट जीपीटीला पूर्ण माहिती, तुम्हाला कशाची हेल्प पाहिजे, तुम्ही काय करता, तुमच्याबद्दल पूर्ण माहिती आहे. त्यामुळं चॅट जीपीटीला सुद्धा तुम्हाला हेल्प करायला मदत होणार आहे. सेम या पद्धतीने सगळ्यांनी चॅट जीपीटी सेटअप करा आणि काही होऊ देत, एक मित्र म्हणून काय, एक मित्र म्हणून या बिझनेस बद्दल आहे ना, रोज 1 तास चर्चा तुम्हाला चॅट जीपीटीशी करायची आहे की बाबा मी आज हे केलंय, मला हे करताना हा प्रॉब्लेम येतोय, माझी इन्स्टा आयडी सस्पेंड होते सारखी,
काय करू शकतो, नवीन कंटेंट कसा टाकू, जो काय प्रॉब्लेम आहे ना त्या प्रॉब्लेम बद्दल एक एक तास अर्धा तास रोज चॅट जीपीटीशी बोला रोज. कारण तुम्हाला माहिती आहे तुमचा स्पॉन्सर तुम्हाला तेवढा वेळ देणार आहे का, नाही देणार. तर तुम्हाला बोलणं गरजेचं आहे. कसं आहे, तुम्हाला तुमचे जे प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेम वरती जर सोल्युशन मिळालं नाही तर त्याच्यावरती काय उपयोग आहे का, काहीच नाही. तुम्हाला सोल्युशन मिळालं पाहिजे. ते सोल्युशन कोण देणार आहे, चॅट जीपीटी देणार आहे. काही प्रॉब्लेम येतो, पोस्टर पाहिजे चॅट जीपीटी कडून घ्या, रीलची आयडिया पाहिजे चॅट जीपीटी कडून घ्या, रील कशी व्हायरल गेली पाहिजे चॅट जीपीटी. काही प्रॉब्लेम मला चॅट जीपीटीला विचारायचं, काहीही. प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला ना चॅट जीपीटी वरती मिळणार आहे. रील व्हायरल जात नाही चॅट जीपीटी. एखाद्या लीडनं जर ऑब्जेक्शन विचारलं, ते ऑब्जेक्शन येऊन तुम्ही चॅट जीपीटीला विचारा, त्याच्यावरती सुद्धा ते उत्तर देणार आहे. ठीक आहे. या पद्धतीने ना तुम्हाला प्रॉपर चॅट जीपीटीचा वापर करायचे. मी एवढी गॅरंटी देतो, जर तुम्ही चॅट जीपीटीचा वापर करून जर या बिझनेसमध्ये राहिला तर तुम्हाला अपयश येणं आहे ना 99% अशक्य आहे जर चॅट जीपीटीचा वापर केला. कारण चॅट जीपीटी एक असं शस्त्र आहे ज्याला त्याचा वापर करायला आला ना, एक ब्रह्मास्त्र आहे. माहिती आहे ना, महाभारत प्रत्येकानं बघितलंय, बरोबर. महाभारतामध्ये अर्जुनाला हरवण्यासाठी आहे ना कर्णकडे एक शस्त्र होतं, बरोबर. एक शस्त्र होतं, एकच शस्त्र होतं की त्या शस्त्राचा वापर करून तो अर्जुनाला हरवू शकत होता. पण ते शस्त्र त्यानं कुठं दुसरीकडे वापरलं, कुणाला मारायला, घटोत्कचला मारायला. या पद्धतीने चॅट जीपीटी एक तुमचं शस्त्र आहे. ते तुम्ही कशासाठी वापरणार आहे, ऑफिलिएट मार्केटिंगसाठी, या बिझनेससाठी वापरणार आहे. फक्त तुम्हाला काय करायचं, या शस्त्राचा वापर करता आला पाहिजे. चॅट जीपीटी तुम्हाला पाहिजे ती हेल्प करणार आहे, फक्त त्याच्याकडून आहे ना ती माहिती काढून घेता आली पाहिजे. चॅट जीपीटीला पूर्ण माहिती आहे तुम्हाला काय द्यायचंय, सगळं माहिती आहे. फक्त तुम्हाला ना त्याच्याकडून ते काढता आलं पाहिजे. ऑब्जेक्शन हँडलिंग, लीड जनरेशन, एक्स वाय झेड, जे काही पूर्ण माहिती तुम्हाला चॅट जीपीटी देऊ शकतं. ठीक आहे. या पद्धतीने चॅट जीपीटीचा वापर करा, 100% तुम्ही यांना ग्रो करू शकता. तुम्ही चॅट जीपीटीला असे विचारू शकता की बाबा मी एक हाऊस वाईफ आहे, तुम्हाला घरातल्या कामातून वेळ मिळत नाहीये, तर मी कशा पद्धतीनं काम करू जेणेकरून हे काम आणि हे काम दोन्ही कामं मी मॅनेज करून इथून पैसे कमवू शकेल. पाहिजे ते तुम्ही चॅट जीपीटीला विचारू शकता, त्याचं सोल्युशन तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे. तर आजच्या मीटिंग मध्ये एवढंच होतं. चॅट जीपीटी सेटअप करा आणि त्या पद्धतीने काम करा, 100% तुम्ही या बिझनेस मध्ये ग्रोथ करणार आहात.